आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिरा फ्लेवरची खारी शंकरपाळी बनवणार आहोत आणि बघू शकता ही शंकरपाळी किती छान अशी कुरकुरीत क्रिस्पी झालेली आहेत। तर या प्रकारे कुरकुरीत शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे 1 पाव मैदा घेतलेली आहे। या मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे। मी इथे अर्धा चमच मीठ टाकलेली आहे। त्याचबरोबर मी इथे थोडा जिरा टाकत आहे। जिरा हाताने छान असं मरगडून टाकायचं आहे, म्हणजे या जिऱ्याचा फ्लेवर छान येणार। आणि त्यानंतर आता या सर्वांना असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा मोहन टाकायचा आहे। तर मी इथे भाजीच्या चमच्याने 2 चमच तेल टाकत आहे गरम। आणि त्यानंतर आता या तेलाला या मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता मी एक नाश्त्याचा चमच घेतलेली आहे आणि त्या चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेत आहे, कारण हा तेल खूप गरम राहतो म्हणून। आणि त्यानंतर बघू शकता काही वेळानंतर असं थंड झालेला आहे हा तेल। आता आपण हाताच्या मदतीने मिक्स करून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला या मैद्याला भिजवून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण गव्हाचा पीठ पोळ्यांसाठी भिजवून घेतो त्याच प्रकारे आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे। फक्त थोडा घट्ट भिजवायचा आहे। पोळ्याच्या पिठापेक्षा आपल्याला मैदा थोडा घट्ट भिजवून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे आता पाणी टाकून मी हळूहळू हा मैदा भिजवून घेत आहे। आणि पाणी आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही एका वेळेस। थोडं थोडं पाणी टाकून याला भिजवून घ्यायचं आहे छान असं। आणि आता काही वेळानंतर बघू शकता छान असं आपण हा मैदा भिजवून घेतलेला आहे। आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया। पोळीला ज्या प्रकारे आपण गोळा घेतो त्यापेक्षा मोठा गोळा घ्यायचा आहे थोडा, एकदम जास्तही मोठा नाही घ्यायचा आहे। त्यानंतर आता या गोळ्याला छान असं मळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता याची पोळी लाटून घ्यायची आहे। बघू शकता आता आपण इथे थोडा सुखा मैदा टाकूया। सुखा मैदा टाकून आता आपण याची एक पोळी लाटून घेऊया। बघू शकता या प्रकारे आपल्याला याची छान अशी पोळी लाटून घ्यायची। एकदम जाड ही पोळी लाटायची नाही आणि एकदम पातळही नाही, मीडियम लाटायची आहे। म्हणजे ज्या प्रकारे आपली नॉर्मल पोळी असते त्यापेक्षा थोडी जाड लाटायची आहे, एकदम जास्त जाड नाही। काही वेळानंतर बघू शकता आपण ही मैद्याची छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला हिला कापून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी या प्रकारे ही कापून घेत आहे। साईज तुमच्यावर आहे, तुम्हाला लहान करायची की मोठी शंकरपाळी। तर बघू शकता मी इथे मीडियम साईजची शंकरपाळी बनवत आहे। आता आपल्याला तिरकस कापायचं आहे। आधी आपण सीधं कापलं आणि त्यानंतर असं तिरकस कापून घ्यायचं आहे। आणि बघू शकता बरोबर हा डायमंड शेप आलेला आहे शंकरपाळ्यांचा। आता आपण ही शंकरपाळी तळून घेऊया। तर त्यासाठी मी तेल गरम व्हायला ठेवलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। आता बघू शकता आपण इथे तेलामध्ये ही शंकरपाळी टाकून घेऊया। तेल छान असं गरम झालेलं आहे आणि मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे, एकदम हाय गॅस नाही करायची आहे। एकदम जास्त गॅसवरती कसे जळून जातात, म्हणून मीडियम गॅसच ठेवायची आहे। बघू शकता आपण आता याच्यामध्ये सर्व शंकरपाळी टाकून घेऊया। सर्व शंकरपाळी आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। बघू शकता यांना आता छान फ्राय होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता मी ते गॅस स्लो केलेली आहे, कारण ही शंकरपाळी आता छान अशी फ्राय झालेली आहे। आणि कलर बघा परफेक्ट या प्रकारे कलर आल्यावर आपल्याला हे शंकरपाळी तेलामधून काढून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर बघू शकता किती छान असे हे कुरकुरीत शंकरपाळी रेडी झालेले आहेत। बघू शकता छान असे क्रिस्पी झालेले आहेत बघा तुम्ही, छान असे खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत। ही शंकरपाळी खूपच टेस्टी लागतात। एकदा तरी या पद्धतीने ही शंकरपाळी नक्की बनवून बघा, खूपच चविष्ट लागतात ही जिरा फ्लेवरची खारी शंकरपाळी। एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।